गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 15 जानेवारी 2025. पौष कृष्ण पक्ष द्वितीय आहे. शके 1946. पूर्ण ओहोटी आहे. हे पाळंदेचे खडक दिसत आहेत. व्हाईट सँड बीच आहे. नवानगरचा बीच आहे. फतेहगड पाठीमागे दिसतोय आणि हे हरणीचे खडक आहेत. तर मित्रांनो, काल आपण पाहिलं ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी जशाच्या तशा काल घडलेल्या आहेत शेअर मार्केटमध्ये. तर शेअर मार्केट हा टोटली लोकांच्या मानसिकतेवरती खेळतो. आपल्याला आज किंवा आजपासून पुढे काही दिवस सूर्य उगवतोय, मस्त उगवतोय. कॅमेऱ्यामध्ये दिसणं कठीण आहे, बघतो मी दिसतोय काय ग. हे बघा, हा आमचा स्पॉट आहे. आय लव हरणी. हे आता पाहिलं, हा दिसतोय की नाही माहित नाही मला त्याच्यात कॅमेऱ्यामध्ये. अगदीच छोटासा आहे. त्या झाडांमध्ये हे जी मधली नारळाची झाडं दिसतात, तर जे छोटं झाड आहे, छोटी जी 2 झाडं आहेत त्याच्यामध्ये दिसतोय तो. दिसतोय की नाही माहित नाही. मी आता कॅमेऱ्याच्या मध्यभागी घेतलाय, बघा दिसतोय का. ह्याच्यात मला कळत नाहीये. नाही, दिसणं कठीण आहे. ओके, आपला जो शेअर बाजार होता हा काल आपण थोडंसं सायकॉलॉजिकली जो विचार केलेला होता त्याच्याच प्रमाणे तो वागला आणि 200च्या आसपासच कुडबुड करत 123-175ला बंद झाला. आता आज त्याची थोडी कसोटी तरी आहे म्हणता येईल, किंवा आपल्याला निवांत खरेदीला मार्केट वेळ देणार आहे. या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आज जर का मार्केट थोडं वर गेलं, थोडं म्हणजे 200 पॉईंट्सच्या आसपास वर गेलं, 200 + 175 साधारणतः 350-400 ह्या दरम्यान जर मार्केट गेलं आणि तिथं स्थिरस्थावर झालं तर मार्केट वाढत जाणार आहे, हे लक्षात ठेवा. मार्केट वरवर जाईल आणि 24,000च्या आसपास जाईल. पण असं जर का आज घडलं नाही, आज उद्या परवा काही दिवस, तर मात्र मार्केट कॉन्सॉलिडेट करेल. म्हणजे आहे त्याच लेवलला वर खाली उगीच आपलं 100-200 पॉईंट इकडं, 100-200 पॉईंट तिकडं असं फिरत राहील. ते किती दिवस फिरत राहील हे अजूनही नक्की नाही, पण तसं फिरत राहू शकतं. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही विचार करू शकता. आपल्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या जशाच्या तशा आहेत. काल चांदी काही खाली आलेली नाही, 90लाच होती. 89ला जर आली चांदी तर नवीन लोकांनी 50% खरेदी करावी. जुन्या लोकांनी काहीच करू नये, ज्यांनी खरेदी केलेली आहे. त्याच्यापेक्षा जर जास्ती खाली आली
म्हणजे 88ला आली, 87ला आली, तर दर 1000 रुपयांमागे 15-20% खरेदी करा. सोनं अजून खूपच वरच्या लेवलला आहे. ते 75ला आल्यानंतर आपण त्याचा विचार करू. तोपर्यंत सोन्यात खरेदीचा विचार करू नये. याच्यानंतर आपण बघतोय ते म्हणजे FMCG. काल लकीली बरेच शेअर्स खाली आले होते. म्हणजे जो निर्देशांक परवा आपण बघितला होता की जे सर्वात कमी पडलेलं होतं IT आणि FMCG, काल सर्वात जास्ती तेच पडलेले होते. मार्केट कसं सायकॉलॉजिकली खेळतं हे तुम्हाला त्यातून लक्षात येऊ शकेल. तर FMCGचे जे शेअर्स आहेत, तर हे शेअर्स तुम्हाला विकत घ्यायच्या पातळीवरती काल येऊन गेलेले होते. आज आता येतील की नाही माहीत नाही, पण तरीही ते खालच्या पातळीवर असतील. त्याच्यात आपण कुठल्या कंपन्यांची घेऊ नका हे मागच्या आठवड्यात सांगितलेलं आहे. तर मागच्या आठवड्याचे व्हिडिओ बघा. आणि हो, व्हिडिओ टाकल्यानंतर मी मार्केटमध्ये असल्या कारणाने व्हिडिओ अपलोड व्हायला बऱ्यापैकी वेळ लागतो आणि त्यावेळेस मार्केट चालू झालेलं असतं. त्याच्यामुळे मला व्हिडिओकडे लक्ष देता येत नाही, ते शेअर करता येत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही जर का सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला इमिजिएटली त्याचं नोटिफिकेशन मिळतं, अपलोड झाल्या नोटिफिकेशन मिळतं आणि तुम्हाला ज्या त्या दिवशीच शेअर मार्केटविषयी बघता येतं. तर त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल आणि लगेच शेअर बघता येईल आणि त्याचा फायदा त्या दिवशीच्या मार्केटमध्ये घेता येईल. तर आजही FMCGच्या शेअर्स तुम्ही जे काही ठरवलेले असतील, काढलेले असतील, काढले नसतील तर परत काढा. पूर्वीचे माझे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी क्लिअर मेन्शन केलेलं आहे कशा प्रकारे शेअर तुम्ही बघावा, कुठला शेअर चांगला कुठला नाही, कुठले घेऊ नका हे तर मागच्या आठवड्यात सांगितलेलं आहे, तेही बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला FMCGच्या बाबतीत करता येईल. आणि निफ्टी बीज, ज्युनियर बीज, त्याच्यानंतर बँक बीज आणि कोटक निफ्टी, मिडकॅप 50 हे ETF जे आहेत, हे ETF अजूनही बाईंग रेंजमध्येच आहेत. जरी 1-2-4 रुपये वर गेलेले असतील तरी आपल्याला फार मोठा त्यांनी फरक पडणार नाही, कारण 1-2%च वर गेलेले आहे. आणि आपलं टार्गेट हे 20, 25, 30, 40% टार्गेट आहे आपलं. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही बघू शकता. तर मार्केट कन्सॉलिडेट म्हणजे एकाच लेवलमध्ये वरखाली जाण्याची शक्यता आहे, फार काही वरखाली जाण्याची शक्यता नाही. जर मार्केटला वर जायचं असेल तर मी जे सांगितलं त्याप्रमाणे आज मार्केट स्थिरावलं पाहिजे 350, 23,350, 23,400, 23,375 असं जाऊन स्थिरावलं पाहिजे, तरच ते वर जाण्याच्या दिशेला जाईल. नाहीतर मग माणूस जसा पाण्यात गटांगळ्या खातो तसं ते 200च्या आसपास गटांगळ्या खात 2300-200च्या आसपास गटांगळ्या खात इथंच राहील. माझ्या पाठीमागे सीगल बसलेले दिसत आहेत बघा. कोण? सीगलच ना? हा, तेच सांगतोय मी. सीगल बसलेले आहेत. उडाले?
तर आता इथं टुरिस्ट आज फारसे नाहीच आहेत, म्हणजे सकाळपासून मला फक्त एकच गाडी टुरिस्टची दिसली. त्यामुळे बुधवारी जनरली टुरिस्ट नसतातच. सोमवारी थोडेफार किरकोळ शिल्लक राहिलेले असतात टुरिस्ट, ज्यांचा स्वतःचा धंदा आहे आणि 2 तास लेट झाल्याने काही फार फरक पडणार नाही असे टुरिस्ट सोमवारी दिसतात. पण सोमवारपासून संख्या कमी होत जाते. मंगळवारी जवळजवळ नसतात, बुधवारी तर नसतातच टुरिस्ट. आणि बुधवार, गुरुवार, शुक्रवारी परत सकाळी चालू होतात, ते थोडेसे असतात. शनिवारी फुल गर्दी चालू होते, रविवारी फुल गर्दी असते. त्याच्यामुळे इकडे येणार असाल तर सोमवार नंतर बुधवारपर्यंत येण्यात मजा आहे, म्हणजे फिरता येईल. नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये जसं पुण्या मुंबईत आपण अडकतो, तसल्याच ट्रॅफिक जॅममध्ये इथं अडकून 1 तास वाया घालवण्यात काहीच पॉईंट नाही आहे. इथले रस्ते लहान असल्या कारणाने ट्रॅफिक जॅम खूप होतात. आणि नुसते लहान रस्ते नाही आहेत, तर त्यांना टोकदार वळणं आलेली आहे. टोकदार वळणं आल्यामुळे तिथनं ॲट अ टाइम एकच गाडी जाऊ शकते, दुसरी गाडी सुद्धा पास होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अतिशहाणे, अतिउत्साही जी मंडळी असतात त्यांना ती गोष्ट लक्षात येत नाही आणि ते गाड्या पुढं दामटतात. आणि तशा गाड्या जर पुढं दामटल्या तर जाम होतं, आणि ते जाम सुटायला जाम वैताग येतो. तर या थंडी गायब आहे, गरम होतंय. त्याच्यामुळे आता उन्हाळा चालू व्हायच्या आत यायला पाहिजे, नाहीतर गरमीच चालू होईल. चला, मार्केटकडे लक्ष द्या, गुंतवणुकीवर फायदा करून घ्या आणि आजचा बुधवारचा दिवस एन्जॉय करा. गुड डे, बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.